राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्तकाम, तरी नमन कवना करावे मा। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 30वा। 30व्या परिच्छेदाचं नाव आत्मस्वरूपाविषयी सांख्यांचं मत। सांख्य कोण? सांख्य हे एक शास्त्र आहे। जसं वेदांत शास्त्र आहे ना, तसंच ते एक शास्त्र आहे। आणि त्या शास्त्रामध्ये आत्म्याबद्दल काय मत आहे त्या शास्त्राचं, म्हणजे परमात्मा कसा आहे, कसा सांगितलाय त्यांनी, ते सद्गुरू आग्रत देवाला स्वप्नामध्ये सांगणार आहे।
कारण वेदांत मत हे त्याला सांगितलंय सद्गुरूनं. मी कोण आहे हे सांगणंच म्हणजे काय आहे? वेदांताचं मत. मग मी कोण आहे याच प्रश्नाचं उत्तर चालू आहे आणि त्याच उत्तरामध्ये सांख्यांचं मत सांगण्यात येत आहे. हे मत का सांगावं लागायलंय? हे वेदांत्यांचं मत आहे का? नाही. हे सांख्यांचं मत आहे. पण ते कसे चुकतात? जर आपण आत्म्याचं स्वरूप वेगळं जर मानलं तर कसा आत्मा सिद्ध होत नाही हे कळण्याकरता त्याची पुष्टी म्हणून इतर शास्त्राचं मत सांगावं लागायलं. कारण त्याला काय वाटत होतं? मी कोण आहे असा प्रश्न विचारण्यामध्ये त्याचे कारण काय सांगितलेले आहेत की मला कधी कधी मनुष्य वाटतंय आणि कधी कधी देह माझा आहे वाटतंय. म्हणजे कधी कधी देहापासून मी निराळा वाटतो आणि कधी कधी मी देहच वाटतो. आणि मग नेमका तू कसा आहेस, मी कसा आहे हे सद्गुरूनं त्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय की तू कसा आहेस? मग अकर्ता आहेस. तू कसा आहेस? अभोक्ता आहेस. तू नाना आहेस का? नाही, एक आहेस. तू संकुचित आहेस का? नाही, व्यापक आहेस. है का नाही? संघाताचा साक्षी आहेस. है का नाही? म्हणून तू करता नाहीस, म्हणून तू भोगता नाहीस. हे वेदांत्याचं मत आहे. है का नाही? आणि जर हे मत नाही पटलं आणि आत्मा जर नाना म्हणलं तर काय घोळ होतो? अहो, ज्या वाटानं गेले आपल्याला जिथं जायचं तिथं जाता येतंय. ज्या वाटानं गेल्यावर जिथं जायचंय तिथं, जिथं जायचंय तिथं, ज्या वाटानं जायचंय त्याच वाटानं जावं लागतं. म्हणजे तिथं जाता येतंय. आणि जर वाट चुकली तर? आणि वाट चुकण्यासारखं इथं या जगतामध्ये पुष्कळ वाटा येतात. इथं अनेक वाटा येतात, अनेक वाटा करून ठेवल्यात. तुम्ही जुन्या पडकामध्ये गेलात का? कवा जुनं मोठं पडक 2-4 एकराचं असावं, गावाची हजारी असावं, मोठं पडक. आणि मग त्या पडकामध्ये लोक कशाला जातात सकाळा सकाळा? आणि तिथं बघा वाटा किती असतात. तर उगाच कुठेही गेलं की निरीक्षण केलं पाहिजे. ती वाट कुठे जाते हे बघितलं पाहिजे. तिथं अनेक वाटा असतात. पाऊल वाटा पडलेल्या इतक्या पाऊल वाटा असतात की सगळ्या वाटाच असतात. तिथं जाळं गुंफल्यासारख्या वाटा असतात. ही वाट त्या वाटात जाते, ती वाट ह्या वाटात येते. पण वाट शेवट तिला शेवट नसतो. त्या वाटाला वाटात असते का, पण त्या वाटाला शेवट ती एकूण एकातच मिसळलेली असते. ते जाळ्याचे घर कसे असते? जाळाचं घर ते एकूण एकातच बांधले गेलेलं असते. तशा तिथं वाटा असते. आता तसे या जगतामध्ये परमार्थाविषयी जे काही वाटा सांगितल्यात ना, ह्या अनेक आहेत. पण त्याच्यातली खरी वाट वेदांत शास्त्र हीच खरी वाट आहे. तोच खरा राजमार्ग आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले असा. सूक्ष्म वाटा सूक्ष्म आणि दुस्तर, कठीण, अवघड, जाला अवघड आणि करायला कठीण, अशा वाटानं गेला तरीही, जरी कठीण असल्या तरीही, जरी कोणी गेला तरी पण तो पूर्णत्वाला त्या वाटानं जातच नाही.
कारण त्या खंडित वाटा आहेत. त्या वाटा कशा येतात? हां, मोक्षापर्यंत गेलेल्याच नाहीत. आता योगाची या वाटा, वाटच आहे ना ती एक. योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, ते ज्या वाटानं गेलेत तया दुःखाचाची वाटा. वाटा म्हणजे भाग आहे का? तया दुःखाचाची वाटा, भागा आला नशिबी आला. त्याच्या भाग्यात काय येतंय? दुःखाचाच वाटा येतंय. म्हणजेच मग कोण्या वाटानं जावं? तर वेदांत शास्त्र जी वाट सांगतं तोच राजमार्ग आहे, तीच योग्य वाट आहे का नाही? मग ही योग्य वाट कशी आहे ही कळण्यासाठी अयोग्य वाट सांगावं लागेल का नाही? ती कशी अयोग्य आहे म्हणून ही कशी योग्य ठरविण्यासाठी, योग्य ठरविण्यासाठी आहे का नाही? अहो, एक जणानं 2 बैल घेतले. हां, मग त्याच्यातला आता जोडीमध्ये कमी जास्त चालणारे असतेच ना, पण पैसे किंमत देताना दोन्हीची संगत दिली आहे का नाही? मग त्या ठिकाणी त्याची किंमत निमित झाली का नाही? सारखीच किंमत करावी लागेल ना संगत घातल्यामुळं. पण कामाला दोन्ही सारखे सारखे असतात का? ते संघ असतात मग सारखे असतात का? कमी जास्त आहे का नाही? मग विचारायला गेलं तर म्हणते तर हाताचे बोट तर सारखे नसते. तर हां, का हो मामा कोणचं चांगलं आहे बाई? ते म्हणतं नाही, हे जरा चांगलं आहे आणि ते जरा कमी चालतंय. म्हणजे सारखं नाही तिथं, आहे का नाही? मग जसे हाताचे बोट एकसारखे नाहीत, त्याच्यामध्ये कमी अधिकपणा आहे, तसं शास्त्रामध्ये सुद्धा कमी अधिक सिद्धांत आहेत. काही शास्त्र वेगळंच सांगतात, ते सिद्धांत मताला वेदांत मताला जुळत नाहीत. असे आपण 5 शास्त्र बघितलेत ना. काही उपशास्त्र पण आहेत, त्यांचा तर काय विचारच करायचा नाही. पण जे हे प्रमाणित शास्त्र आहेत ते शास्त्रसुद्धा वेदाच्या मनोगतानुसार बोलत नाहीत. ते सुद्धा चुकलेत. आणि वेदांत शास्त्र खरं त्यालाच बोलत आहे, आपल्याला बोलतच नाही. आणि त्याच्या भांडणामध्ये आपण ते भांडणं ऐकावे, आपली पोळी भाजून घ्यावी. शास्त्र आपल्याला बोलण्यासाठी आपण त्याचं ऐकण्यासाठी अधिकारीच नाही. म्हणजे ते आपल्याला सांगण्यासाठी आपण त्याच्या दृष्टीने अधिकारीच नाहीत ना. आणि शास्त्र कोणाला बोलत आहे? अधिकाऱ्याला बोलत आहे का नाही? ज्याला कळत आहे त्याला बोलतं, आणि ज्याला कळत नाही त्याला बोलतं का? आणि जरी समजा एखादं बोलत असलं आणि त्याला कळत नसलं तर बोलणं झालं का? जरी समजा एखाद्या बाईनं एखादा दागिना घेतला आणि बाहेर्या दुसऱ्या बाईला सांगू लागली ही इतक्या किमतीचा आहे, तिला कळाला का केवढ्याचा आहे? तर ती कशी आहे? आणि तसे हे जगातले जीव कसे झाले? तर हां, भैरा झालो या जगी. मग यायला बोललेलं कळतं का? आणि पुन्हा शास्त्र बोललेलं कळतं का? मग कोणाला बोलावं शास्त्रानं? दुसरंच शास्त्र, अधिकारी शास्त्र असलं तर ज्या शास्त्राला कळतं बोललेलं, किंवा जे शास्त्र चुकायले त्याला त्याची चूक दुरुस्त करायला लावणं म्हणजे त्याला बोलणं, म्हणजे त्याला कळण, आहे का नाही? अहो, शास्त्रात आल्याशी शास्त्रच कळत नाही, आहे का नाही? मग तुम्ही चुकीचं शास्त्र घेऊन का जायनात? हां, तुम्ही चुकीचं शास्त्र घेऊन का जायनात वेदांताकडं? ते तुम्हाला बोलन म्हणेन
तुमचं हे शास्त्र चुकीचं आहे, तुमचं मत चुकीचं आहे, तुमचा सिद्धांत चुकीचा आहे, तुमची ख्याती चुकीची, तुमचं प्रमाण चुकीचं आहे. तुम्ही जे वेदांत सांगल त्याचा अन्वय बरोबर काढा. जे सांगल वेद त्याचं बरोबर तुम्ही निरीक्षण करा आणि त्याच्या मतानुसार त्या सिद्धांतानुसार तुम्ही तुमचा सिद्धांत ठरवा. त्या सिद्धांतात या असं सांगल शास्त्र. कोणतं? वेदांत शास्त्र. पण कोणाला सांगन? चुकलेल्या शास्त्राला. हे का नाही? आता नीट वाट कोणाला दाखवित येतं? चुकलेल्या वाटावर असणाराला. जो वाट चुकलाय त्याला ती वाट दुरुस्त त्याला सांगावं लागेल ना. मग ते वाट चुकलेल्या वाटावर पाहिजे ना. आता आळरानातल्या लोकांना काय सांगावं? संत काय म्हणलेत माहिती आहे का? आड राणी भरले जग आणि तयाची कोण करील किंवा यायला कोणी सांगाव? सांगितलेलं कळतच नाही तर सांगाव तरी कसं? हा, जरी बामन हरे व्रंता भवंतु उद्या एकादश आहे पण घरातले सगळे बहिरे. हा, काय उपयोग आहे बामणाचा ती एकादश सांगू? मग हे आढरानात भरलेलं जग आहे, यांना बोलून काय उपयोग आहे? आणि वाटायला कोणाला लावायचंय? किती अडचण आहे. अहो इतका शास्त्राला जे काम करायचंय त्याचे इतकं अवघड कोणचंच काम नाही जगात. वेद, गुरु, शास्त्र हे जे काम करतात ना, कार्य करतात ना, त्याचे इतकं कार्य कोणाचंच अवघड नाही. कोणतंच कार्य अवघड नाही. कसं आहे बघा ना, बाहेर याला सांगायचंय, आळरानातल्याला वाटावण्याचं, हा, आंधळ्याला दृष्टी द्यायची, आंधळ्याला दृष्टी द्यायची, लंगड्याला चालवायचंय. हे सोपं आहे? हा, आपण आपल्यावर अनुभव घ्या ना. हा अनुभव आपण आपल्याला कळतो ना, आपण कसे होतो आणि कुठे आलोत. आपण कसे होतो, कोण होतास तू? अरे वेड्या कसा वाया गेलाशी तू. म्हणजे ब्रह्मरूप असताना तू संसारिक झालास. कोण होतास तू आणि काय झालास? आणि तसा झालेल्या त्याचं मूळ पद द्यायचंय त्याला. सोपं आहे हे? म्हणून त्यांचे इतके कष्ट कोणीच घेत नाही. वेदशास्त्र, गुरु इतके कष्ट कोणालाच नाहीत. आणि या कायिक कष्टापेक्षा, शारीरिक कष्टापेक्षा बौद्धिक कष्ट हे अधिक असतात. म्हणून तर शासन पगार जे बौद्धिक कष्ट करतात त्यांना जास्त देतो, है का नाही? हे ठराव सुरुवातीला याच्याहूनच काढा असेल ना, पण आपल्याला वाटतं काय मास्तराला सावलीत तर ड्युटी करायची. हा, मग सालावर राहणाराला जास्त पगार असावं आणि मास्तराला कमी. ते सावलीत आहे किंवा, आणि हे उन्हामध्ये कष्ट करावं लागतं. याला जास्त पाहिजे का नाही? जास्त असलं तरी पण, कष्ट जास्त करावं लागले तरी पण त्याची मेहनतीचे कष्टाचं मेहनत दाम हे त्याला कमीच द्यावे लागतात. शारीरिक कष्टाला महत्त्व नाही. कारण शारीरिक कष्ट हे जागृत अवस्थेमध्ये ह्या देहाला एकाच अवस्थेमध्ये येतं. पण बुद्धीला कष्ट तिन्ही अवस्थेत आहे. झोप नाही झाली आणि उठवायला लागलं तर त्या बुद्धीला किती त्रास होतो, है का नाही? पुन्हा स्वप्नामध्ये
हेच कार्य करते जागृतीमध्ये. म्हणजे तिने ड्युटी ना तिची 3 पाळ्यात आहे ती. तिला पाळ्या किती कराव्या लागतात आणि ह्या शरीराला एकच पाळी. हा मग पगार कोणाला पाहिजे जास्त? कोणी करीन का बरं असा विचार? हा पण उचलली की जीभ लावली टाळ्याला, मास्तराला काय करायची इतकी पगार? पण विचार करून जर बघितलं तर इतर शास्त्र आणि वेदांत शास्त्र यांच्यामध्ये काय फरक आहे हे कळावा म्हणून इतर शास्त्राचं या ठिकाणी इथं मत घेतलंय की दुसरे कसे बोलतात त्याचं कसं चुकीचं आहे हे केव्हा कळन? चुकीचे मत कसे कळतील? भांडणं लागल्याशी कोणाकडे गुन्हा आहे कसं कळन? नाही गुन्हा काढायचा मग भांडणं पाहिजेत ना तिथं. म्हणून शास्त्राचे भांडण अभंग आहे हो. शास्त्राचे पुढचं ये ना मला काय बरेच अभंग आता ते संगतीत लागणार. प्रल्हाद शास्त्रीने याच्यावर कीर्तन केलं होतं ह्या अभंगावर, पण ते आता विसरलं. पण शास्त्राचं काय हे बोलणं म्हणजे भांडणच आहे. एक म्हणते नाही आत्मा असा आहे, एक म्हणता नाही आत्मा तसा आहे. ठीक आहे ना. हे अनेक मताचे येतं शास्त्र. हे वेगवेगळ्या मताचे येतं म्हणजे नाना मताचे येतं आणि एक मताचं फक्त वेदांत शास्त्र आहे. तेच आता फरक कळण्यासाठी इथं सांख्यशास्त्राचं मत सांगतात, कारण वेदांत मत दृढ होण्यासाठी बरं का. चाललेला विषय जर आत्माच करता भोगता जर मानला, काल काय झालं, आत्माच जर करता भोगता जर मानला तर त्याच्या ठिकाणी नानात्व येणार का नाही? त्याच्या ठिकाणी अनेक पण येईल, म्हणजे अनेक आत्मे. आणि वेदांत शास्त्र काय म्हणतंय? एकच आत्मा आहे का नाही? मग त्याच्या ठिकाणी अनेकत्व येईल करता भोगता जर मानलं तर. कारण कोणी सुखी आहे कोणी दुःखी आहे का नाही? मग हे नाना प्रकारचे आहेत ना. मग आत्मा जर एक मानून, आता आत्मा नाना मानायलाही जमतं का? आणि आत्मा आता नाना नाही मानला, समजा एक मानला, हां, आणि सुखी दुःखी मानला तर जमतं का? म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःख धर्मही मानायला जमत नाही ना आत्मा अनेक मानायला बी. मग एक मानून तोच आत्मा करता भोगता मानला तर एकाच झालेले दुःख दुसऱ्याला व्हायला पाहिजे, तसं तर होत नाही, आहे का नाही? म्हणून तर आत्मा एक आहे. हा, म्हणून तर आत्मा एक आहे. आणि सुखे दुःखे एकूण एकाला का जात नाही तर कारण ते करते अनेक आहेत भोगते अनेक आहेत ना. आणि आत्मा हां, नाहीतर एक आत्मा मानला आणि तो जर सुखी दुःखी मानला तर काय अडचण येते? एक मुक्त झाला की चौथ्या तरंगात गेलाय, है का नाही? मग सगळे मुक्त होस तर ज्यानं साधना केले ते बी मुक्त होणार नाही ना. ते राहिलेले, ते आत्मा राहिला ना मुक्त व्हायचा. मग ते होस तर ज्यानं साधना केल्या, ज्याची साधना करायच्या संपल्यात ते बी मुक्त होणार नाही. कारण ते महागल्य आल्याशिवाय ह्याला कशी मुक्तता होता येईल, है का नाही? नाहीतर मग मुक्त एक झाला की बाकीचे सगळेच मुक्त व्हायला पाहिजेत. म्हणजे दोन्ही कोण बी दोषी आलाय.
एक तर मुक्तच व्हायला पाहिजेत, नाहीतर साधना केलेले सुद्धा मुक्त व्हायला नाही पाहिजे. अशा दोन्ही कुणबी अडचण दोन्ही कुणबी यायली का नाही. मग आत्मा भोगता नाही, आत्मा भोगता नाही म्हणून एक आहे. तो भोगता नाही म्हणून एक आहे. आता याच्यामध्ये खूप सखोल चिंतन करायसारखं आहे. पण पहिलीच आवृत्ती ना आपली आहे का नाही. मग पहिल्या सुरुवातीलाच पाहुणा आल्याला त्याला बैठकीतच बसवा लागते का नाही. हा, त्याला लादणीत न्यायला जमतं का. चला तुम्हाला लादणी दाखवितो, लादणीमध्ये मी सोनं किती पुरून ठेवलंय तुम्हाला दाखवितो. हमेशा येणाराला ते सांगावं लागतंय. हमेशा येणाराला म्हणजे ओळखीच्याला सांगावं लागतंय, आहे का नाही. आता शिकत ओळखच व्हायली. हा हो, उघड्याच्या कपाटून बघा माझ्याजवळ किती बनलंय. तर असं दाखविणाराला शहाणं समजावं का येडं. दाखविणाराला हा, आणि मग याच्यातलं सखोल चिंतन करणाराला शहाणं समजावं का येडं. सांगणं कर्तव्य आहे बाबा. हा, पण अधिकार तैसा आहे का नाही. मुंगीवरी भार गजाचे कसं जमन. म्हणून आत्मा भोगता नाही. आत्मा कसा नाही आणि मग कसा आहे. भोगता नाही, अभोगता आहे का नाही. आणि अकर्ता आहे, करता नाही, आहे का नाही. करता नाही म्हणून त्याला काय म्हणावं लागायलंय. पण तो अकर्ता बी आहे का. करता नाही म्हणून म्हणावं लागायले, आहे का नाही. मग आत्मा एक आहे, हे कामून एक आहे म्हणायले तर आत्मा भोगता नाही. आणि जे भोगता नसतं का ते एकच असतं. जे धरून ठुत नाही का ते आकाश धरून ठुतं का काही. आकाशात हाय मात्र फिरतंय ते एका जागेवर राहणार नाही. म्हणजे आकाश धरून ठेवायले का त्याला, ते आकाशाला धरायले का. हे जे आपणाला सृष्टी दिसायली ही एका जागेवर आहे का. म्हणजे ती आकाशाला लिप्त झाली का कुठं. अहो पाण्यात बुडबुडा उत्पन्न होणार, तो पाण्याला लिप्त नसतो. पाण्या उत्पन्न झालेली लाट ती पाण्याला लिप्त नसते, ती सारखी फिरायलेली असते. म्हणून आकाशापासून जेवढं काही भिन्न आहे ते सगळं आकाशाला अजिबात धरीत नाही. आणि आकाश बी त्याच्यात काही संबंध नाही दोघाचा. पण त्याच्यात हे व्हायले का नाही. हा, मग त्या संबंधा वाचून व्हायले का असंबंधा वाचून व्हायले. दिसायला तर संबंध दिसत आहे किंवा दिसायला संबंध. हे सगळं कशात आहे, आकाशातच आहे. पण आकाश त्याच्यात आहे का. हा, आणि मग आकाश त्याच्यामध्ये नाही का. आणि ते आकाशात दिसायले आपणाला, पण ते आकाशात आहे का. ह्याचा काही संबंध नाही दोन्हीचा. तसा कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा आत्म्याशी अहो ह्या त्रिपुटीचा आकाशाशी काही संबंध नाही. तर आत्म्याशी कसा संबंध येईल हो याचा. म्हणून आत्मा कसा आहे, अभोक्ता आहे का नाही. म्हणजेच भोगता नाही. आणि जे भोगता असतं का ते लिप्त असतं. भोगता असतं हां,
मग आत्मा जर भोगता असला असता तर लिप्त झाला असता, पण आत्मा हा भोगता नसल्यामुळं तो कोणाशीही लिप्त नाही, म्हणजेच करता नाही. करता नाही म्हणून भोगता नाही, भोगता नाही म्हणून करता नाही. करता नाही, करताच नाही तर भोगता कशाचा? ज्याला मानच नाही, ज्याला मानच नाही त्याला अपमान कशाचा? ज्याला मान आहे आणि तो मान जर नाही मिळाला तर त्याला अपमान आहे. मग ज्याला मानच नाही त्याला अपमान सुद्धा नाही, म्हणजे मान आणि अपमानाच्या तो वेगळा आहे, निराळा आहे. तसं आकाश हे या चारही तत्वातून वेगळं आहे. ते चारही त्याच्यातच फिरतात पण त्याच्यात नाहीत, आकाशात नाहीत. तसं एवढं मोठं हे जगत जरी कार्यरूपाला आलं असलं तरी आत्म्यात नाही. तसं आत्मा हा करता नाही, अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे, म्हणून तो एक आहे. त्याच्यामुळं तो एक आहे. आणि करता भोक्ता झाल्यावर ते एक नाही. करता भोक्ता हे एक नसतंय. ज्याच्यामध्ये काही क्रिया घडलेली नसते ना ते एक असतंय, आणि ज्याच्यात क्रिया घडते का ते अनेक असतंय. ज्याच्यात क्रिया घडायली ना, कार्य घडायले ना, ते अनेक असतंय. त्या अनेकानं क्रिया म्हणजे संघानं क्रिया घडतात, त्या एकात क्रिया घडत नसते. म्हणून आत्म्यात काही घडत नाही, ब्रह्मात काहीच घडत नाही. मग ब्रह्मदृष्टीनं तत्वदृष्टीनं काही झालंच नाही, तत्वदृष्टीनं काही अजातवादानं काही झालंच नाही, कारण तिथं काही होतच नाही. कारण एकात काही नसतंच, एकात एकच असतंय. एकात तोच एक असतो, एकामध्ये तोच एक असतो, दुसरा कोणी नसतो. आणि मग दोनामध्ये कोण आहे? एकात एक तर एक हाय असते, मग दोनात कोण आहे? द्वैतात काय आहे? अद्वैतात ब्रह्म आहे आणि द्वैतात त्याचं निमित्त काय आहे? अहो दोन एक 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 आणि दोन, एक आणि दोन, दोन कशानं झालेत? दोन कामून झालेत, कशामुळे झालेत? कोणापासून झालेत? कोणी केलेत? बघा की किती प्रश्न उत्पन्न झाले. तर दोन हे कोणापासून झालेत, कोणी केलेत, आणि कशात दोन झालेत, कशानं झालेत? एकानंच. याचं सगळं उत्तर आहे का ना? एक जर नसला नसतं तर दोन झाले असते का? म्हणजे एक आणि दुसरा एक, दोन झाले का नाही? मग एकाचेच आहेत ना दोन ते. मग हे जग जे आहे, हे जे आहे आकाशादी प्रपंच, हा जो आपल्याला दिसायला द्वैत, हा सर्व दिसणारा प्रपंच, हा द्वैतरूपी प्रपंच आहे का नाही? मग हा द्वैता, ह्या द्वैताला कारण एकच आहे ना, ब्रह्मच आहे ना, है का नाही? कोण पाहिलंय हे? कोण हाय म्हणायले? जरा जवळ जाऊ. हे हाय म्हणायले कोण? याचं प्रकाशन कोण करायले? प्रकाशन झाल्याशिवाय तर म्हणता येणार नाही ना हे आहे ते आहे, हे नाही ते नाही.
प्रकाशन करण्याकडंच आहे का नाही, ते आहे का नाही ठरविणं. मग हे जगत आहे हे म्हणायलंय कोण, ते एकच म्हणायला आहे का नाही, आहे का नाही. आणि ते कशात आहे, ते जे त्याला दिसायले ते कशात आहे, हा त्याच्यातच आहे ना. मग द्वनाचं स्वरूप एकातच आहे ना. एकाचं स्वरूप द्वनात मानायचं म्हणतंय का हो? हा, दोनानं एक झालाय का एकानं दोन, हा एकानं दोन झालाय ना. आणि मग एकापासूनच हे आहे ना, हे जे दिसायले आपणाला, हा ते एकालाच दिसायले का अनेकाला दिसायले, एकालाच दिसायले. हा, आणि मग ते बाहेर आहे, एकाच्या बाहेर आहे का एकातच आहे. सगळं त्याला माहित आहे, त्या एकाला सगळं माहित आहे. म्हणून तर त्याला हे कळायलंय. त्याला कळायलंय कसं, हे जे दिसायलेलं हे कळायलंय त्याला. हे ते म्हणतंय ते, हे ते वायनू चाललंय, हा हे समुद्र आहे, त्या समुद्रात ती चाललेली बोट आहे, हे कळायलंय कसं त्याला. कारण ते त्याच्यातच आहे. ते कशात आहे, त्याच्यातच आहे. म्हणून तर त्याला कळायलंय, त्यानंच निर्माण केलंय ते, हे का नाही. पण त्याला ते कळा नाही. त्याला मी कोण आहे आणि ते नाही कळाल्या, म्हणून त्याला सगळंच कळा नाही. सगळंच कळणं त्या अर्थी तो भ्रमात. तो कसा आहे मग, भ्रमात आहे. आणि तो भ्रम गेल्याशिवाय त्याला ते बी कळन का, हा आणि त्याच्यातलं बी कळन का. ते कळायला पाहिजे आणि त्याच्यातलं बी कळायला पाहिजे ना. म्हणजे मी कोण आहे हे कळायला पाहिजे, हा आणि हे कोण उत्पन्न करायलंय हे बी कळायला पाहिजे. याला दुसरं कोणी उत्पन्न करणार नाही हो. हे ज्याची तेच उत्पन्न करायलंय. आपणच उत्पन्न करायलोत आणि आपणच बघायलोत. हा हे आपणच, याला करता कोण करायलंय, याला कोण करणार कोण आहे, हा पण त्याला एकट्याला करता येतंय का. काहीतरी दोष घडल्याशिवाय, आहे का नाही. ह्या मनाच्या सगळ्या कल्पना आहेत, हे मनामुळं सगळं व्हालंय. हे मनाची उपाधी लागली, अंतःकरण लागलं, म्हणून आपल्याला हे सगळं कळायलंय, हे दिसायलंय, आहे का नाही. नाहीतर मन जर नसलं तर आपण काय कशाचा संकल्प करू शकतो. हां, अंतःकरण नसल्यावर तिथं ज्ञानाची उत्पत्ती तरी आहे का. आणि ज्ञानाशिवाय काय जाणता येतंय का. जरी आपण ज्ञानरूप असलो तरी सामान्य रूप आहेत. खरं आपलं विशेष रूप हे खरं रूप नाही, हे भ्रामित रूप आहे, भ्रमित. कारण विशेषत्वाला जे यायलो तर आपण ते उपाधीनं यायलोत. विशेषाला यायलोत ते कशामुळे यायलोत. मग तिच्या मोठेपणानं आपण मोठे व्हायलोत म्हणजे लहान झालोत. आपल्याला वाटायले ना आम्ही आता मनुष्य जन्माला आलोत, लहान झालंय, मोठं नाही. जन्माला येणं म्हणजे हां म्हणजे लहान होणं ना, है का नाही. म्हणजे खोट्यानं दिलेली साक्षा त्याच्यातून मुक्तता आहे का. खोट्याच्या साक्षानं तो मुक्त निघल का, निर्दोष निघन का. आणि खऱ्यानं दिलेली साक्षा आहे का नाही. मग आपण आता कशाच्या साक्षीत आहेत, खोट्याच्या साक्षीत आहेत. मी देहवान आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, ही साक्षा खोट्याची ही का खऱ्याची साक्ष आहे का. आणि ते खरं आहे का मग. आणि मग होईन का मुक्त. आणि मग साक्ष कोणाची घ्यायला पाहिजे. मग सांख्याची साक्ष घ्यावी का वेदांत्याची. हां हां मग इथं साक्षी अनेक झाले, साक्षी अनेक सांगायले तर आत्मा नाना प्रकारचा सांगायले तर मग कोणाचाच आत्मा सांगितलेला खरा. आत्मा अमुक असा आहे, जीव अमुक असा आहे,
मनुष्य हा आहे त्याचं खरं स्वरूप कोणी सांगितलेलं खरं मानावं? तर वेदांत्यांनी सांगितलेलं आहे का नाही? म्हणून ज्या संप्रदायाला वेद प्रामाण्य आहे, ज्या संप्रदायाला वेद प्रामाण्य आहे आणि वैदिकता आहे, वेद प्रामाण्य म्हणजेच वैदिकता आहे, आणि जो संप्रदाय देवानी निर्माण केला आहे अशा संप्रदायाचं, आणि ज्या संप्रदायामध्ये पुन्हा संत येतं, त्या अशा संप्रदायामध्ये संत आहेत, तो संप्रदाय सत्य बोलू शकतो, सत्य सांगू शकतो, आहे का नाही? आणि जर तुम्हाला ते सत्य कळत नसेल तर मला कळत नाही हे म्हणावं का चुकीचं आहे म्हणावं? संत सांगायलेत हे कळत नाही म्हणावं का चुकीचं आहे म्हणावं? आहे का नाही? म्हणून तर अज्ञानी जीव कळत नाही हे झाकून ठेवतात, पण संतांना ते चुकीचं ठरवित नाहीत, चुकीचं संतांना मानित नाहीत. संतांच्या ठिकाणी आदर भावना कामू नये अज्ञानी जीवाची. संत कळाले का त्याला? तरी पण असं याचं उत्तर काय? संत न कळता सुद्धा जीव त्याच्या ठिकाणी आदर भावना ठेवतो, याला कारण काय? किती गूढ प्रश्न आहे. हा, त्याला त्याचं अज्ञान ते प्रगट करीत नाही. म्हणजे संतांचं जे काही बोलणं आहे ते त्याला कळत नाही, पण संत खरं बोलतात एवढी मात्र त्याच्या ठिकाणी छाप मूळचीच. ते संस्कार कधीचे येतं? हा, ते गेले नाहीत ना. म्हणून तो संताच्या ठिकाणी आदर ठेवतो, है का नाही? जेवढं होईल तेवढं बघू. म्हणून आत्मस्वरूपाविषयी सांख्यमतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. वेदांत मतामध्ये आत्म्याला आत्मा म्हणतात, ब्रह्मालाच आत्मा म्हणतात, आत्म्यालाच ब्रह्मरूप म्हणतात, किंवा साक्षी म्हणतात, किंवा आणखी एक नाव आहे कुटस्थ चैतन्य, आहे का नाही? मग तसं सांख्यमतामध्ये, हे सांख्यमताचा कोण आहे करता माहीत आहे? प्रभाकर आहे का? प्रभाकर. हां, तर यामध्ये सांख्यमतामध्ये आत्म्यालाच काय म्हणतात? पुरुष. आत्म्याला पुरुष म्हणतात, आणि तो करता भोगता नाही असं मानतात. त्याचं मत आता नीट ऐकायचं, ते त्याचं कसं मत आहे ते, म्हणजे कुठे चुकत येत ते हे कळत आहे. आत्मा करता भोगता नाही म्हणतात ते. तो करता भोगता नाही आत्मा, म्हणजे आत्म्याला पुरुष, ते पुरुष म्हणतात. पुरुष करता भोगता नाही असे मानूनही, म्हणजे असं ते मानतात बी. आता वेदांती तसंच मानतात का नाही? मग दोघाचं मत इथं झालं का नाही? इथवर इतक्यात एक आहे का नाही मत? आता वेदांती म्हणतात ते करता भोगता नाही, आणि हेही सांख्यमतातही सांख्यशास्त्रातही ते बी म्हणतात. हां, मग करता भोगता मानित नाहीत, पण आत्मा नाना मानतात, अनेक मानतात. फटकलं का नाही आता इथं? हां, मग काय उपयोग झाला करता भोगता न मानण्यामध्ये? आत्मा करता भोगता नाही असं मानण्यात काय उपयोग आहे? पाया पडायचं
कसं व्हायले त्याचं बघा ना. आत्मा करता भोगता नाही म्हणतात, पण आत्मा नाना अनेक येतं. म्हणजेच पाया पडायचं आणि पाया पडताना चिमटे घ्यायचे. हे मत तसंच व्हायलंय का नाही. अकर्ता मानायचा, अभोक्ता मानायचा, आणि नाना मानायचा, अनेक मानायचा आत्मा. मग त्यांचं मत असं आहे, आत्मा नाना ते मानतात. त्यांचा असा सिद्धांत आहे. आता त्यांचा सिद्धांत कसा आहे त्यांचा, म्हणजे कोणाचा? सांख्यशास्त्राचा. सत्व रज तम या तिन्ही गुणाच्या साम्य अवस्थेचं नाव प्रकृती. प्रकृती कशाला म्हणायचं? हे प्रधान. आणि त्या प्रधान अवस्थेला, त्या साम्य अवस्थेला रज तम सत्व हे साम्य बरोबर, त्याला काय म्हणतात? ते प्रधान म्हणतात. मग ती प्रधान प्रकृती, प्रधान म्हणजे ते तिन्ही गुणाने युक्त. प्रधान का म्हणून त्या प्रकृतीला प्रधानत्व का आलं? ते कार्य करण्यामध्ये युक्त, तिन्ही गुणानं युक्त आहे म्हणून ती कशी झाली. हां, नाहीतर ती कशी आहे? म्हणजे ते जर तीन गुण नसते तिच्यात, तर ती प्रकृती रूपानंच राहिली असती. प्रधान रूपानं त्या गुणामुळं ती प्रधान झाली, आहे का नाही. निवडून आला म्हणून आमदार झाला हो. हा, निवडून नसता आला तर मग त्या गुणामुळं ती कशी झाली? प्रधान झाली. हां, म्हणून प्रधान प्रकृती आहे, विकृती नाही. प्रकृती ही विकृती नाही. प्रकृती म्हणजे उपादान कारण. प्रकृती म्हणजे काय? उपादान कारण. आणि विकृती म्हणजे कार्य. प्रकृती आणि विकृती चाललेलं मत सांख्याचं, हे लक्षात ठेवा. हे विसरू नका. आता कोणाच्या घोड्यावर बसलो तर आपण सांख्याच्या घोड्यावर आहेत म्हणायचं, त्यांचं मत चालू आहे. हां, म्हणून प्रकृती म्हणजे उपादान कारण, है की नाही. आता उपादान कारण तर माहिती आहे ना तुम्हाला. मग त्या प्रकृतीला म्हणजेच अविद्या, आपण काय म्हणतो तिला? अविद्या. तिला कोणी प्रकृती म्हणते, है का नाही. तेच अविद्या म्हणजेच प्रकृती. प्रकृती म्हणजेच अविद्या म्हणजेच माया, है का नाही. त्याला कोणी महत्त्वही म्हणतात, ते येईल पुढे. आता उपादान कारण म्हणजे प्रकृती. प्रकृती ही काय आहे? उपादान कारण आहे. आणि विकृती म्हणजे तिचं कार्य. त्या प्रकृतीमध्ये विकृती होणं, हां, ते तिचं कार्य. आता प्रकृती म्हणजे दूध, ते कशातून निघालंय? प्रकृतीमधूनच आलंय का नाही. हां, आणि त्या दुधात जर विकृती झाली तर दहीच होणार का नाही. मग दही हे विकृती का नाही, है का नाही. मग त्या विकृतीचं कारण काय आहे? प्रकृती. त्या विकृतीला कारण उपादान कारण. उपादान कारण आहे ते. प्रकृती हे उपादान कारण आहे. कोणाचं उपादान कारण आहे ते? विकृतीचं, कार्याचं. विकृती म्हणजे काय? कार्य, है का नाही. मग दुधाचं कार्य काय झालंय? हां, दुधाचं कार्य दही, आणि त्या दह्याला उपादान कारण दूध आहे. तसंच आहे ना. मग हे दृष्टांत लांब घेत जायचं नाही बघायला, इथंच आपल्याच जवळच आहे. तर प्रधानापासून महत्त्व आहे. महत्त्व म्हणजे बुद्धी. ही बुद्धी म्हणजेच विकृती आहे का नाही. सांख्याचं बोलणं आहे बरं का, हे त्यांचा सिद्धांत आहे. बुद्धी म्हणजे विकृती, आणि
ही विकृती कोणाची आहे? प्रकृतीची आहे. म्हणजे बुद्धीचं उपादान कारण कोण आहे? प्रकृती आहे. म्हणून महत्त्व विकृती आहे. महत्त्व म्हणजे बुद्धी ही विकृती आहे आणि प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. ती प्रकृती अनादी आहे. ती प्रकृती कशी आहे? अनादी आहे. म्हणून म्हणजे कारण अनादी आहे, म्हणजे ते उपादान कारण अनादी आहे. म्हणून विकृती नाही. ते विकृती नाही, ते कार्य नाही. हां, दूध म्हणजे दही नाही. मग ही प्रकृती जी आहे ती प्रकृती विकृती नाही. आणि महत्त्व अहंकार, महत्त्व म्हणजे बुद्धी आणि अहंकार हे दोन तत्व आणि पंचतन्मात्रा, बुद्धी अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 7 परस्परात मागीलाच्या विकृती आणि पुढीलाच्या प्रकृती आहेत. हा त्यांचा सिद्धांत आहे. मागीलाच्या विकृती आणि पुढीलाच्या प्रकृती आहे. म्हणजे जे मेलेत का तेच पुन्हा जन्माला यायलेत. जे विकृती झाल्यात का त्याच प्रकृती म्हणून व्हायला लागल्यात. म्हणजेच मागीलाच्या ह्या 7 तत्वाच्या ह्या तत्वापासूनच त्याच्या जे विकृती झाल्या का त्याच पुन्हा काय व्हायल्यात? प्रकृतीला यायल्यात. आणि तीच प्रकृती काय व्हायली? विकृती व्हायली. म्हणजे सगळा कशात खेळ व्हायलाय? प्रकृतीमध्ये व्हायला. याच्यामध्ये पुरुषाचा काही संबंध नाही. म्हणून ते म्हणतात तो अकर्ता आणि अभोक्ता आहे, याच्यामध्ये त्याचा काही संबंध नाही. आणि ते जितक्या प्रकृती तितक्या विकृती, जितक्या प्रकृती तितक्या विकृती आणि तितके पुरुष, म्हणजे तितके आत्मे, असा त्यांचा सिद्धांत आहे. म्हणून पुढीलाच्या प्रकृती आहेत, मागीलाच्या विकृती पुढीलाच्या प्रकृती आहेत. या रीतीने 7 विकृती, 7 प्रकृती आणि 7 विकृती, 7 प्रकृती आणि 7 विकृती आहेत. आणि पंचभूते आणि दशेंद्रिय, 10 इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय 5 आणि ज्ञानेंद्रिय 5, पंचमहाभूते, मन ही 16 विकृतीच आहे. ही जी 16 तत्व आहेत ना, म्हणजे अंतःकरण जे आहे ना ते विकृतीच आहे. आता वेदांती म्हणतात ते काय आहे का नाही? आता बघा ना, काही जुळत आहे, दुसऱ्या शास्त्राशी जुळत आहे, पण शेवटी बघा गेले की मग ते हासुडत आहे. म्हणजे सगळं जुळावणं. हा, मग ते काय म्हणतात? हे 16 काय विकृतीच आहे, याला प्रकृती म्हणत नाहीत. ते प्रकृतीचं कार्य आहे. आता आपण जसं अविद्या कार्य म्हणतात अंतःकरण, हे काय अविद्या कार्य, तसं ते बी मानायलेत ना. फक्त त्या ठिकाणी ते प्रकृती म्हणायले तर, आणि आपण अविद्या म्हणतो. प्रकृती नाहीत, ते काय आहे? विकृती आहे. म्हणजे अंतःकरण, ते अंतःकरण प्रकृती मानत नाही, अंतःकरणाला विकृती मानतात. पण वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरण म्हणजे काय? अंतःकरण साक्षात अविद्या जाण.
माया जाणं असं म्हणतात. का म्हणून? कारण वेदांत शास्त्रामध्ये कार्य आणि कारणाचा अभेद मानलेला आहे आणि इथं कार्यकारणाचा भेद मानायला तर हे का नाही. म्हणजे हा फरक आहे. म्हणून ज्या 16 त्या तत्वांचा ते विचार कसा सांगतात? विकृती म्हणून सांगतात. अंतःकरण काय आहे? हे विकृत आहे, कारण ते नाशिवंत आहे म्हणून ते म्हणतात विकृत आहे का नाही. पण त्याचं कारण जे आहे का ते अविनाशी मानतात. त्याचं ती प्रकृती ते अविनाशी मानतात. प्रकृती नाही, ते विकृती आहे ती प्रकृती नाही म्हणतात. म्हणजे कार्यकारणामध्ये ते अभेद मानित नाहीत, भेद मानतात. म्हणून 7 भावात उदाहरण देतात. ते 7 भावामध्ये जे सुरुवातीला जन्माला तो थोरला आणि जे शेवटी जन्माला 7वा तो धाकटा आणि ते मधातले 5 ते एकूण एकापेक्षा लहान मोठे, एकूण एकापेक्षा आहे का नाही. मग तसं ते म्हणतात मागील भावापेक्षा धाकटे व पुढील भावापेक्षा थोरले. मागील आणि पुढील. पुढील म्हणजे धाकटा का थोरला? पुढचा म्हणजे पुढील म्हणजे लहान, पुढे झालेला आणि आधी झालेला ते थोरला. हरिपाठामध्ये झालत हे आहे का नाही. पण तेव्हा छत्री घेऊन ऐकिला असेल ना, ऊन लागत असेल ना तेव्हा संध्याकाळी मुक्त झालो. पुढील भावापेक्षा वडील, मागील भावापेक्षा पुढील भाव, पुढच्यापेक्षा वडील. पुरुष कोणाची प्रकृती किंवा विकृती नाही. आता पुरुष जो आहे का, आता पुरुषाचं म्हणतात पुरुष हा कोणाची प्रकृती बी नाही, म्हणजे कोणाचं कारण बी नाही, आणि ते विकृतीही नाही, म्हणजे कोणाचं कार्यही नाही. इथपर्यंत सांख्याचं मत आपण ऐकलंय आहे का नाही. आता याच्या पुढं आणखी त्यांचं मत ऐकायचंय. हे मत व्हायला पाहिजे होतं, पण आपण आता काय केलंय, दुसऱ्याच्या मताला लागलो. कारण हे मत ऐकताना आपलं मत हे आपल्याजवळ पाहिजे, तेव्हा हे दुसऱ्याचे मत कळत येतं आहे का नाही. आपलंच मत आपल्याला माहीत नाही, दुसऱ्याचं कवा माहीत होईल हो. मग हे दुसऱ्याचे मत ऐकण्यासाठी आपलं मत पक्क करावं लागतं. त्यामुळे अगोदर तुम्हाला ते सांगण्यात टाईम गेला, वेदांताचं मत सांगावं लागलं. आता याच्या मत सांगायचं तर उद्या काय होईल, उद्या पाहू. आता वेळ झालाय. कुंडलिक वरदे